सर, ज्या पद्धतीने 50% टेरिफ भारतावर लावलेलं आहे ट्रम्पनी, हा मोदींचा पराभव आहे का? ह्याच्याकडे कशा रीतीने बघता येतं? ज्या पद्धतीने ते सांगतायत की शेतकऱ्यांसाठी, पशुपालकांसाठी आणि मच्छीमारांसाठी आम्ही कुठलाही कोणाशीही विरोध घ्यायला तयार आहे, आम्ही याच्याबाबत कुठलीही तडजोड करणार नाही. खरं नेमकं काय आहे? टेरिफ कशामुळे? एक लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान नेहरूंपासून ते मनमोहन सिंग पर्यंत कुठल्याही पंतप्रधानाने बाहेरच्या देशामध्ये जे भारतीय नागरिक होते त्यांना एकत्र केलं नाही किंवा त्यांना ऍड्रेसही केलं नाही, म्हणजे त्यांच्यासमोर भाषणही केलं नाही. जगामधल्या अनेक देश आहेत की ज्यांची लोकसंख्या वाढत नाहीये, हे आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. या सगळ्या देशांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि ती भीती ही आहे की मोदी जे राजकारण करतात आहेत की ज्या देशामध्ये जायचं त्या देशातल्या भारतीयांना पहिल्यांदा एकत्र करायचं, त्यांच्यासमोर भाषण द्यायचं, यातून एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की ही जी भारतीय जनसंख्या बाहेर आहे ही उद्या आपल्या राजकारणामध्ये शिरकाव करायला लागली की जी आतापर्यंत करत नाहीये. शिरकाव करत नाहीये. यांनी जर शिरकाव सुरुवात केला तर आपल्या इथली परिस्थिती त्या ठिकाणी बदलू शकते आणि ती म्हणजे स्थानिक माणूस जो आज राज्य करतोय तो राज्यकर्ता राहणार नाही, तर हा बाहेरून आलेला माणूस म्हणजे इमिग्रंट ज्याला आपण म्हणतो तो आपल्यावरती राज्य करेल, ही भीती त्याच्या मनामध्ये बसलेली आहे. मोदींनी ज्यावेळेस पहिल्यांदाच कार्यक्रम घेतला त्याच वेळेस आम्ही असं म्हणालो होतो की ही प्रथा चुकीची आहे. भारतीयांना भेटणं हा एक वेगळा आहे, पण त्यांची जनसभा घेणं हे असताना वेगळा अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याचा परिणाम आपण असताना सिंदूरमध्ये सुद्धा बघितला की एकही देश आपल्याबरोबर उभा राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूस रशियासारखा मित्र हा सुद्धा आपण गमावून बसलेलो आहोत अशी परिस्थिती आहे. रशियाचं तेल आपण असताना विकतोय आणि त्यातून रशियाला निधी मिळतोय, याच्याबद्दल दुमत नाही, पण भारताला सुद्धा फायदा होतोय. भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांची भाषा जर आपण बघितली तर आम्ही रशियावरती उपकार करतोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून सिंदूरचं झाल्यानंतर रशियाने ताबडतोब आम्ही पाकिस्तानला मदत करू आणि त्यांचा लोखंडी कारखाना जो बंद पडला होता 20 वर्ष त्याच्यामध्ये 20,000 कोटी गुंतवून चालू करून दिला अशी असणारी परिस्थिती आहे. जनतेने एक लक्षात घेतलं पाहिजे की देव कुठलाही माणूस सोडणार नाही.
त्याच्यामुळे असणारं जे देवाच्या नावाने राजकारण चाललेलं आहे त्याला कुठेतरी आळा घाला. त्याला आळा घातला नाही तर तुम्ही भारताला धोक्यात आणलेलं आहे एवढं लक्षात घ्या. आता मोदी असल्यामुळे टॅरिफ लागलेला आहे. जेवढा माल जाईल तेवढा. आता अमेरिकेबरोबर आपला असणारा व्यवहार जो आहे तो $190 बिलियन व्यवहार आहे. या $190 बिलियन मध्ये $60 बिलियन हे फक्त टेक्सटाईलशी संबंधित आहे. आपला माल स्वस्त होता म्हणून सोलापूरची चादर असेल, सोलापूरचा टावेल असेल, हा सगळा अमेरिकेत गेला. हा जो टॅरिफ 70% लावण्यात आलेला आहे, 70 आहे, 50% टॅरिफ आहे आणि 20% तुम्ही रशिया बरोबर व्यवहार करताय म्हणून अजून पेनल्टी आहे, म्हणजे 70% आहे. आता ही 70%च्या जोरावरती सोलापुरी चादर, सोलापुरी टावेल आता विकल्या जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि बेरोजगारी या सेक्टरमध्ये वाढण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. दुसरं असं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही डॉलर कमवू शकला नाहीत तर जे रशियाकडून आपण असणारा तेल घेतोय त्याचे पैसे भरता येणार नाहीत. आणि ते पैसे भरता येणार नाहीत म्हणून बाजारातून डॉलर विकत घ्यावी लागेल. आणि बाजारातून डॉलर विकत घेताना या म्हणजे देशाच्या नाण्यामध्ये फरक पडणार आहे. त्याला शेवटी भारतीय नाणंच आपण घेणार आणि ते डॉलर खरेदी करण्यासाठी वापरणार. त्याच्यामुळे असणारा आर्थिक अडचण ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेली आहे. पण त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आहे, म्हणजे सगळ्या चॅनलवाल्यांच्या मालकांना मी सांगतोय की माझा शब्द तुम्ही असणारा गाळू नका. आणि तो म्हणजे हे मोदींचं राजकारण म्हणजे गांडूगिरीचं राजकारण आहे. सिंदूरमध्ये तुम्हाला जग जे तुम्हाला असणारं विळखा घालायला निघालेला आहे पाकिस्तान मार्फत. इंदिरा गांधीने जसे एक पाकिस्तानचे 2 पाकिस्तान केले, एक बांगलादेश केला आणि एक पाकिस्तान केला, तशा रीतीने आत्ताच्या असणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही त्यांचा असणारा अख्खं एअर डिफेन्स संपवलं होतं. अजून 4 दिवस लढाई सुरुवात राहिली असती तर एक पाकिस्तानचं 5 पाकिस्तान झाले असते. आणि 5 पाकिस्तान झाले असते तर आज जो भारताला घेरण्याचा भाग सगळ्यांचा जो झालाय, अमेरिका असेल ते घेरते, इंग्लंड आहे ते घेरते, जर्मनी आहे तेच घेरते, रशिया आहे तेच करते, आखाती देशातले जेवढी लोक आहेत तेवढी तुम्हाला असणारा घेरायला निघालेली आहेत आणि पाकिस्तानला ताकद देण्यासाठी निघालेले आहेत. तो तुम्ही संपू शकला असतात. पण मोदींच्या डरपोक राजकारणामुळे तुम्ही आता बघितलंय की ट्रम्पनी बंदिस्त आम्हीच घातली आणि मोदीची एवढी ताकद नाही की हा खोटं बोलतोय हे पार्लमेंटमध्ये सांगण्याची ही ताकदही राहिली नाही. अशी असणारी परिस्थिती आहे. ती परिस्थिती देशाला धोक्यात आणलेली आहे. हा सगळ्यात मोठा भाग आहे. दुर्दैवाने म्हणेन की इथला विरोधी पक्ष कुठलाही असो तो त्याला लखवा मारलेला आहे आणि लखवा मारला असल्यामुळे भारताला घेरण्याच्या भूमिकेमध्ये जग असताना कुणामुळे तर नरेंद्र मोदी
एकट्यामुळे जनतेला माझं आव्हान राहणार आहे की व्यक्ती की देश हा आता प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. देशाला वाचवायचं असेल या घेरण्यापासून जर वाचवायचं असेल तर यापुढे नरेंद्र मोदींच्या पक्षाला सत्तेवरती येऊ देता कामा नये हे लक्षात घ्या. उद्या तो 1,000चे 10,000 सुद्धा वाटेल. आज तो कंट्री लिकर वाटतोय, उद्या तो असताना स्कॉचच्या बॉटलही वाटेल. त्याला बळी पडलात तर देशाला बळी कराल हे लक्षात घ्या. जेवढं समजावून सांगण्याचं तेवढं आम्ही समजावून सांगतो. शेवटी आता देशवासी हा मतदार आहे, तो शांतपणाने वागेल की दारुड्यासारखा वागेल हे त्यांनीच ठरवायचं आहे. कोण पर्याय कोण देऊ शकतं? राहुल गांधी. माझं म्हणणं आहे पर्याय गेला खड्ड्यात. तुम्हाला वाचवायचा देश आहे आणि कोणापासून वाचवायचा आहे तर नरेंद्र मोदी पासून वाचवायचा आहे आणि त्याच्या पक्षापासून वाचवायचा आहे. त्याला घालून टाका. 140 कोटीमध्ये कोणतरी पुढे येऊन या देशाला चालवू शकतो ही ताकद आहे, हिंमत आहे. याच्यावरती विश्वास ठेवा. 75 वर्ष पूर्ण होतील त्यांना पुढच्या महिन्यात, ते निवृत्त होतील अशी चर्चा आहे. नरेंद्र मोदी किंवा संघाचं पण चाललंय असं. काय वाटतं म्हणजे खरंच व्हावं, निवृत्त होतील? ते निवृत्त झाले तर अधिक चांगलं आहे. मी असं म्हणेन की देशाला घेरण्याचा भाग जो चाललाय तो थांबेल. देशात आर्थिक दिवाळखोरी त्या उंबरठ्यावर आहे, पूर्णपणे उंबरठ्यावरती आहे. ही 4था नंबर आला, 5वा नंबर आला आर्थिक. प्रश्न असा आहे की तुमची आज जनसंख्या आहे. जनसंख्या असल्यामुळे तुमची उलाढाल आहे. जगामधला असणारा लोकसंख्या कमी होत चाललेली आहे, त्याच्यामुळे त्यांची उलाढाल कमी आहे. आता ह्या उलाढालीवरती आपण 4थ्या नंबरवरती आलेलो. का तर बाजारामध्ये इतर देशांकडे 10 माणसं असतील तर आपल्या बाजारपेठेमध्ये विकत घेणारा 200 माणसं आहेत. त्याच्यामुळे आपण असणारा वरती आलोत अशी असणारी परिस्थिती आहे. पण प्रत्यक्षात आपण दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती आहोत अशी परिस्थिती आहे. देशातील विरोधी पक्ष जवळपास सगळा संपवलाय, सगळ्याचा आमदार वापरून. कुठं तर सगळ्यांनी जे स्ट्रॉंग नेते आहेत तुमच्यासारखे त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. युगो प्रॉब्लेम प्रत्येकाचा येतो, जागा असे आम्ही असणाऱ्या याच्यामध्ये इगो प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा नागडं होण्याची ताकद आहे का? राहुल गांधीमध्ये आहे का? शरद पवारांमध्ये आहे का? त्याच्यानंतर अखिलेशमध्ये आहे का? मी नागडे याच्यासाठी म्हणतोय की मोदी आज काय म्हणतोय, तू चोर आहेस. त्यांनी येऊन म्हणालं लोकांना मी चोर आहे, चोरी केलेली आहे. लोक काय शिक्षा देतील ते देतील, मोदी तू का बस. ही हिंमत असली पाहिजे. म्हणून म्हटलं नागडं होण्याची हिंमत असली पाहिजे. काल त्यांची बैठक महाविकास आघाडीची बैठक 15 दिवस थांबा, नवीन बातमी त्याच्यामधली तुम्हाला येऊन जाईल. तुमचा रोल काय 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 पूर्ण काय काय घडणार आहे 15 दिवसात? थांबा ना जरा, 15 दिवस थांबा, तुम्हाला दिसेल काय होणार आहे ते. इंडिया आघाडी पर्याय पुढे आणेल का? इंडिया आघाडीमध्ये फूट पडेल. राहुल गांधींना ज्या पद्धतीने इंडिया आघाडीमध्ये फूट पडणार का? इंडिया आघाडी माझं म्हणणं आहे राजकारणामधलाच बदल आहे, त्याच्यामुळे 15 दिवस थांबा. शरद पवार परत उद्धव ठाकरे का पवार? पवार की ठाकरे? पवार हा असताना पूर्णपणे, शरद पवार हे पूर्णपणे बीजेपीचे हस्तक आहेत. त्याच्यातून कधीही बाहेर पडू शकत नाही. त्याच्यामुळे असणारं देश पातळीवरती माणसं खेळणारी वेगळी आहेत, तुमच्या समोर असणारी माणसं वेगळी आहेत. उद्धव ठाकरे ते मी कोणाच्या व्यक्तिगत नाव घेऊन सांगत नाही त्याच्यामध्ये, पण जी माणसं आहेत ती माणसं खेळणारी वेगळी आहेत आणि तुमच्या समोर येणारी वेगळी आहेत, एवढंच फक्त म्हणतो. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात
त्यांना का राजीनामा द्यायला लागला? राजीनामा का द्यावा लागला? त्याचं काय बाहेरच पडत नाहीये का राजीनामा द्यावा लागला. ते आम्हालाही काही कळलेलं नाही का राजीनामा झाला. गडबड आहे. काहीतरी वेगळं झालं. अजिबात काहीच कळत नाही. ते नोटा सापडलेल्या न्यायाधीशाचे याचिका फेटाळून लावलेली आहे सुप्रीम कोर्टाने वर्मांची, आणि की त्या महाभियोग चालणार म्हणून सांगितलेलं आहे. सुप्रीम कोर्ट जरा फार चांगल्या रीतीनं निर्णय द्यायला लागले अलीकडे वाटते, आणि या सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या फुटीचा निर्णय येईल चांगल्या पद्धतीने करा. बाबा एक लक्षात घ्या की कुठलाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनी बदललाय असं कुठं तुम्ही ऐकले का? म्हणजे एकदा निर्णय झाला की रिव्ह्यू पिटिशन, बरोबर आहे. रिव्ह्यू पिटिशन नंतर तुम्हाला असं अजून एक पिटिशन करतात. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये एकदाच त्यांनी असणारं जस्टिस माजी न्यायाधीश पाटील म्हणून आपली होते हायकोर्टामध्ये, त्यांच्या एका ह्याच्यावरती फक्त रिव्ह्यू झाला नाही तर अजिबात रिव्ह्यू कुठं झाला. त्यांनी असं म्हटलं की आम्ही निर्णय जो दिलेला आहे तो योग्य आहे, बरोबर आहे, आणि आम्हाला बदलण्याची गरज वाटत नाही असं त्यांनी अनेक रिव्ह्यू पिटिशनमध्ये म्हटलेलं आहे. आता या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी निर्णय दिलेला आहे. आता तो इतिहास जर बघितला तर सुप्रीम कोर्ट आपला निर्णय बदलत नाही. आता या दोन केसमध्ये बदलतात का ते आपण बघू. तांत्रिक दृष्ट्या शक्य नाहीये. एकदा निर्णय तुम्ही दिलात की बा सिम्बॉल आणि पक्ष यांचा आहे. निवडणूक आयोगाने तो निर्णय दिला, सुप्रीम कोर्टाने नाही, तो आता सुप्रीम कोर्टाकडे गेलेला आहे, बरोबर आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आहे. आता निवडणूक आयोगाकडे पाठवलं कोणी? कोर्टानेच पाठवलं. एवढं तुम्ही तपासा आणि आमच्याकडे घेऊन या. तो निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या वतीनेच निर्णय आहे. त्याच्यामुळे एका बाजूने त्यांचाच निर्णय आहे तो. म्हणजे ठाकरेंना त्यांचा पक्ष किंवा शरद पवारांना त्यांचा पक्ष परत मिळू शकेल असं वाटतंय. मूळ पक्ष एक इलेक्शन होऊन गेला, त्याच्यामधला सगळं मतदान होऊन गेलंय. त्या मतदानामध्ये एकनाथ शिंदेच्या बाजूने अधिक मतदान झालंय आणि अजित पवारांच्या बाजूने अधिक मतदान झालेलं आहे. त्यांच्या पक्षाची जी घटना आहे त्याच्यानुसार झाल्यामुळे हे आता शेवटी कसं आहे की लोकशाहीमध्ये जनमानस हा त्याच्यातला महत्वाचा आहे. लोकसभेला ही परिस्थिती जरा वेगळी होती. विधानसभा शरद पवारांना अधिक उद्धव ठाकरे हो विधानसभेला उलट झालं. हो, त्यांना त्या पक्षाला मिळालेलं मतदान आहे, या पक्षाला मिळालेलं मतदान नाही. एक लक्षात घ्या. या सिम्बॉलला मिळालेलं मतदान हे धनुष्यबाण आणि घड्याळ या दोघांचं मतदान जे आहे हे काउंट केल्या जाणार. त्याच्यामुळे हा निर्णय माझ्या दृष्टीने कोर्ट बदलेल असं मला वाटत नाही. दोन ठाकरे एकत्र येण्याने काय फरक पडेल वाटतंय? राज ठाकरे उद्धव ठाकरे आरबीआय येईल का एकत्र? कोण राहिले शिल्लक? शिल्लक कोण राहिले? शिल्लक कोण राहिले मला सांगा. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. माझं म्हणणं असेल तुम्ही मला नावं द्या की हे शिल्लक राहिलेले आरपीआय, त्यांना जाऊन असावे घेतो ना एकाला. आठवले मंत्री आहेत राज्यात, ते बीजेपीचे आहेत, ते आरपीआयचे नाही. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला बीजेपी बरोबर जाण्याचा सल्ला देऊ नका. एकनाथ शिंदेची मुंबई हायकोर्टामध्ये आरती साठे या भाजपच्या गेल्या वर्षी प्रवक्त्या होत्या आणि आता तिला न्यायाधीश केले. थेट
या ज्या अपॉइंटमेंट्स आहेत या अपॉइंटमेंटमध्ये त्या संघाच्या सदस्य आहेत का हे मला माहित नाही. त्या जर कदाचित संघाच्या सदस्य आहेत असं माहिती मिळाली तर मग मी कॉमेंट करेन, त्याच्याशिवाय नाही. भाजपच्या प्रवक्त्यावरती ओबीसी आरक्षणाच्या लक्षात घ्या की राजकीय पक्ष हे ज्याला आपल्याला म्हणता येईल की इलेक्शन कमिशननी मान्यता केलेले पक्ष आहे. त्याच्यामुळे राजकारण आणि राजकीय पक्ष हा अविभाजित अंग आहे. त्याच्यापैकी एका कोणाला तरी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये समावेश झाला, एक्झिक्युटिव्ह मध्ये किंवा ज्युडिशरी मध्ये, तो राजकारणामध्ये आहे म्हणून त्याला विरोध करणं हे मी गैर आहे असं त्या ठिकाणी मानतो. कारण यापूर्वी अशा झालेल्या आहेत नेमणुका. म्हणजे अशा झालेल्या आहेत नेमणुका. आणि तुम्ही ठीक आहे, मतभेद राजकीय असतात, पण राजकीय मतभेद जरी असले तरी उद्या मला सर राजकीय क्षेत्र सोडून मला सर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जायचं आहे आणि मी त्यांच्या सगळ्या क्वालिफिकेशन अमुक तमुक ह्या फुलफिल करून जर गेलो तर हे बंधन असता कामाने मी राजकारणामध्ये होतो म्हणून मला नाही, अजिबात नाही. तुम्ही उपराष्ट्रपती होतो का? उपराष्ट्रपतीसाठी उभा राहणार म्हणून माझ्याकडे एक मतदानही नाहीये. नाही, पण तसं झालं तर मला अजून रिटायर व्हायचं नाही. सर, मनोज जरांगे परत एकदा ह्याला निघालेले आहेत मुंबईला आरक्षणाच्या लढ्यासाठी. मनोज जरांगे तिकडे निघाले, तिकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके ज्या पद्धतीचा संघर्ष समाजात पसरत चाललाय, जातीय विष, हे काय होणार आहे? एक तर जरांगेंची भूमिका योग्य आहे का हाकेंची भूमिका योग्य आहे, काय नेमकं कायदा काय सांगतो? ते आता दोघंही लीडर आहेत पण मासलेस आहेत. ओके. त्याच्यामुळे मास उभा करण्याचा दोघांचा प्रयत्न चाललेला आहे. आरक्षणाविषयीच नाही, आरक्षणाविषयी नाही आहे. ओबीसी आरक्षण जे आहे ओबीसी आरक्षण लागू झालं ना, पण त्याच्यामुळे आता हाकेंना भांडण्याचा अधिकार राहिलेला असते. हाके म्हणतायत की ओबीसी आरक्षण जे आहे राज्यात ते फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी संपवलंय महाराष्ट्रात असं म्हणतात. म्हणजे कुणबीला जे दिलं त्यातून ते आरक्षण ओबीसी संपवलं असं म्हणतात. कुणबी प्रमाणपत्र हजारो वाटली असं त्यांचा दावा आहे. असे ती वाटले गेली एकनाथ शिंदेच्या कालावधीवर. ते आहे. त्याला कुठल्याही ह्याला अजून मान्यता मिळालेली आहे, व्हॅलिडिटी झालेली आहे असं मला कुठेच अजून आढळलेलं नाही. त्याच्यामुळे ओबीसीने असं वाटत असेल की आपल्या आरक्षणावरती गदा घालतोय तर ओबीसीने राजकीय झालं पाहिजे आणि ओबीसीने ही भूमिका घेतली पाहिजे मग की आम्ही ओबीसी शिवाय इतर कोणालाच मतदान करणार नाही. उमेदवार हा ओबीसी असेल त्यालाच आम्ही मतदान करू. हाकेने ही भूमिका घ्यावी आणि प्रचाराला लागावं. हत्या आणि कबुतरांसाठी मुख्यमंत्री बैठक घेतात, मात्र पुण्यामध्ये मुलींचं जे प्रकरण झालं, जातीवाची शिवी झालेली, त्यामध्ये कुठलीही गंभीरपणे दखल घेतली जात नाही. मी असं म्हणेन हे दुर्दैव आहे की एक प्रकरण आपल्याला लक्षात येते. मी आता गेल्या 8-10 दिवसामध्ये 12 प्रकरण हँडल करतोय की ज्याच्यामध्ये पोलीस FIRच नोंदवायला तयार आणि मला असं दिसतंय की मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचं पोलीस डिपार्टमेंट ऐकतच नाही. ज्या अर्थी पोलिसांची एवढी हिंमत होती की लेखी देतात, पुण्याच्या प्रकरणावर त्यांनी लेखी दिली
आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की तुमच्याकडे कोणी FIR करायला आलं तर तुम्ही FIR नोंदवा, त्याची चौकशी करा आणि मग तुम्हाला वाटलं कोणाला अरेस्ट करायचं असेल तर अरेस्ट करा. ही जे पोलीस डिपार्टमेंटने मनमानी पोस्टिंग्सच्या स्वतःच्या करून घेतलेल्या आहेत, या मनमानी पोस्टिंगच्या मुळे ही एका प्रकारचं सरकारच्या विरोधात बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. की आम्ही सुप्रीम कोर्टाने तुम्हाला हे नाही सांगितलंय की ज्या आरोपींची नावं येतील त्यांना अरेस्ट करा, असं नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं. सुप्रीम कोर्टाने सांगितले की जो कोणी कंप्लेनंट असेल त्याचा FIR तुम्ही नोंदवा, त्याला जे म्हणणं आहे ते तुम्ही नोंदवून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा याच्यामध्ये, आणि मग दिलेली माहिती खरी असेल तर मग तुम्ही असतात त्याच्यावरती कारवाई करा. हे संपूर्णपणे गृह विभागाचा अपयश आहे. हे पूर्णपणे मंत्रिमंडळाचा अपयश आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार. हे जे चॉईस ऑफ पोस्टिंग्स, नातेवाईकांच्या पोस्टिंग्स, मर्जीतल्यांच्या पोस्टिंग्स, याच्या नादामध्ये जे लागलेले आहेत, त्या नादामध्ये लागलेले असणारे पोलीस आता उत्मातावरती उतरलेले आहेत की आम्ही इन्व्हेस्ट केलेलं आहे, आम्हाला रिटर्न आल्याशिवाय आम्ही आता थांबणार.